कूलर लावून मला काही टेम्परेचर राहत आहे. नाही ग मला आईस्क्रीम खासारखं वाटतंय. आईस्क्रीम हो. कुठं बाई मी आईस्क्रीम नाही खात. काय खाते? लस्सी. यस. लस्सी खाते तू? हा लस्सी प्यायचं खायची नाही. मा खा लागते प्या नाही लागत लस्सी. अगं ते प्यायला जातो. हो का? चालेल मग जायचं आपण कुठे? लस्सी प्यायला. कुठे जायचं? दूर. स्कूटी काढते तुझी आणि दोघेजण घेऊन जायचं. हो चाल मग. चल. हॅलो हॅलो
माझा भाऊ ठाकरे मुक्काम सिंधी यांच्याकडे सुद्धा 100 रुपये समोर मिळालेला आहे. संपले. दोन्ही शहरांच्या गणागोंड चुनाव संपले आणि दुसऱ्या राऊंडला सुरुवात झालेली आहे. झाली. तर आमच्या जोडीला आपल्याला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम शाहीर तिरंगा शाखेचे चमकते सितारे होय. शाहीर पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब यांच्याशी मला दुय्यमचा सामना माझे मायबाप हो इथे वैचारिक सामना आयोजित केलेला आहे. कारण तुम्ही बघू शकता बघा इथे एकही ओबडधोबड फोटो लागलेला नाही आहे. हा सगळे इथपासून पूर्ण महामानवाचे फोटो माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई होळकर, आपले छत्रपती शिवाजी महाराज, आमचे महात्मा ज्योतिबा फुले, आमचे काय संत रामास्वामी, अजून इकडे हा सर्व संत महात्म्यांचे फोटो लागलेले आहेत. तर इथे सामना आहे वैचारिक सामना त्याच पद्धतीचा होते इथे कारण आमच्या डोंगरे साहेबांनी विचारच लोकांसमोर ते त्यांचा निर्णय असतो आहे की आपले विचार लोकांसमोर मांडायचे आणि जेवढं सुधरवता येईल लोकांना तेव्हा सुधारण्याचा प्रयत्न करायचा. तर पहिल्या गावाची मानकरी मी होती. होय. शाहीर साहेबांना एक प्रश्नाची मांडणी केलेली होती. केली. प्रश्नाची मांडणी अशी कशी? की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेळच मिळत नव्हता पण एक दिवस त्यांना वाटलं की मला कुठेतरी बाहेर आपलं मन एक प्रसन्न व्हावं म्हणजे फ्रेश वाटावं आणि म्हणून बाबासाहेब पिक्चर बघायला गेले होते. ते थिएटरमध्ये गेले होते तर त्यांनी एक पिक्चर बघितला थिएटरमध्ये. त्या पिक्चरचं नाव काय होतं? पहिला पिक्चर त्यांच्या आयुष्यामधला पहिला पिक्चर. तर शाहीर साहेबांचं म्हणणं आहे महात्मा फुले आणि त्यामधली नायिका आहे सुलोचना लाटकर 1954 सालची गोष्ट आणि दुसरा आहे राजा हरिश्चंद्र 1913ची गोष्ट. आता मला सांगा शाहीर साहेब मी तुम्हाला एकच विचारलं दोन विचारलं काय? नाही. दोन विचारलं का? नाही. आता मला सांग का 13 आणि 56 1913 आणि 1956 तर पहिला कोणता बघितला तो सांगा ना तुम्ही. 13 मध्ये बघितला का 54 मध्ये बघितला? राहिला प्रश्न 54चा. तर 1954 मध्ये बाबासाहेब धम्म परिषदेमध्ये व्यस्त होते. बौद्ध धम्म परिषदेमध्ये व्यस्त होते. पुन्हा का? तर त्यांना मधुमेहाचा एवढा आजार जडला होता की त्या मधुमेहाच्या आजारामध्ये त्यांच्या डोळ्याची दृष्टी कमी झालेली होती. तर त्यावेळेस ते पिक्चर बघायला जाऊ शकले असते काय? नाही. गेले असतील का सांगा मला. अंदाज द्यावा या गोष्टीचा. पण शाहीर साहेब तुम्ही म्हणतात 54 म्हणतात 13 म्हणतात तर कोणतं गृहीत पकडू मी? कोणतं गृहीत पकडू? एकच सांगा ना. तुम्हाला जे पटते ते सांगा. मी असं म्हणजे इथे मी तुमच्याशी जिद्द करणार नाही किंवा वैचारिक वाद आहे तुम्हाला मी काही बोलणार नाही आणि तसं मी काय बोलत नाही. तुम्ही मला बोलत नाही मी तुम्हाला बोलत नाही. आमचा वादच वैचारिक असतो एनी टाइम. हा ते थोटांच्या वरच्या एकामेकाला शिव्या देणे ही शायरी आम्ही करत नाही. तर पण म्हणा होतं काय म्हणाला काय सांगा लोकांना कोणतं सांगू? राहिला प्रश्न आहे सुलोचना लाटकर जी होती ही नायिका होती महात्मा फुलेच्या पिक्चर मध्ये. सॉरी महात्मा फुलेच्या पिक्चर मध्ये नायिका नव्हतीच ही. कोण? सुलोचना लाटकर. तिचं नाव काहीतरी बेसी असं काहीतरी आहे त्या नायिकेचं नाव. मग खरं कोणतं म्हणावं? कोणतं खरं म्हणावं? आणि म्हणून काय म्हणायचं आहे लोहा काटा जाता है फौलाद प्यारी से कि लोहा काटा जाता है फौलाद प्यारी से और कांच काटे जाते हैं हीरे के हिरकनी से. सही बात है. और बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से. बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से और सवाल किए जाते हैं ज्ञान के धन से. और क्या बात है शाहीर खांडेकर साहब जी आपने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े परेशानी से. मी तर म्हणतो या शायरी क्षेत्रामध्ये अव्वल नंबरचा जर अभ्यासू शाहीर कोणी असेल म्हणजे महापुरुषांवरती तर शाहीर खांडेकरची.
आणि ही अपेक्षा मला तुमच्याकडनंच राहते या महापुरुषांच्या विचारावरती. बाकी ठीक आहे, ते म्हणतात ना पोती से पोती झगडने लगी प्रेम की भाषा बिघडने लगी, हे कोणतेही सांगा काही त्याच्यात तथ्य नाही आहे. नाही ना. पण महापुरुषांच्या विचारामध्ये तरी तुम्ही जे सांगितलं 1954 1913 हे गोष्ट मला माझ्या बुद्धीला पटलं नाही. तर तुम्हाला काय वाटते ते मी सांगू शकत नाही. हा, पण ही माझ्या बुद्धीला पटलं नाही. तुम्हाला पटलं असेल तुम्ही पहा. एक उत्तर परफेक्ट सांगायला पाहिजे होतं. राजा हरिश्चंद्र की महात्मा फुले पहिला पिक्चर कोणता बघितला, 13 मध्ये बघितला की 54 मध्ये बघितला, हे सांगायला पाहिजे होतं. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, त्या ठिकाणी आम्हाला डोंगरे साहेबांनी आमंत्रित केलेला त्यांचा आभार मानते की त्यांनी एवढा मोठा हा महापुरुषांची विचारधारा समोर पेरण्याचा त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे. आणि एवढं मोठं ते ओझं वाहून म्हणजे एवढा भार सांभाळून ते एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन करतात. त्यांचा आभार मानावं तेवढं कमी. ही काही लहान सहान गोष्ट नाही आहे. आपल्या लोकांनी 100 रुपयाची वर्गणी मागली तर आपण दरवाजा लावतो, असे हिशोब घेतो. 100 रुपयाच्या वर्गणीचे घेतो का नाही घेत? विहारामध्ये 100 रुपयाचे वर्गण देतो ना, तर विहारातल्या माणसाला जेवणामध्ये काय आहे ते सांग. लाडू आहे, जिलेबी आहे, भजी आहे, कढी आहे, हा तेवढं उद्या डीजे आहे. 100 रुपये वर्गणी दिल्या बरे. आणि काऊन म्हणतो पूर्ण कार्यक्रम झाल्यावर वर्गणी सांगा किती लागली, कोणा लागला, किती खाल्ल्या, किती पेल्या, किती बांधल्या, हे किती वाचले. पण एवढा मोठा कार्यक्रम जेव्हा एवढा माणूस जेव्हा एवढं आयोजन करतात तर त्यांना कसं वाटत असेल. म्हणून म्हणतात ना पाय घे म्हणजे समोर जाणारा जेव्हा समोर जाते मागचे लोक याले का धंदे आहे बे, आता असंच आहे रिकाम टेकडा. बाई एखादी बाई जर आमच्यासारखी विहारीच बाई गेली वाघे भेदरे कापाले, काय बाबासाहेब काय म्हणाले की आपण ना श्रमदान करू शकतो. ज्याच्याकडे पैसा नाही त्याने श्रमदान करा. ज्याच्याकडे पैसा म्हणजे पैसा नाही त्याने श्रमदान करा. आणि जे श्रमच करू शकत नाही त्याने बुद्धिदान करा. बुद्धी म्हणजे आपलं डोकं काढून देऊ नका, पण आपल्या डोक्यामध्ये जर महापुरुषाचे विचार असतील किंवा आपण काही गायनाच्या माध्यमातून सादर करू शकतो तर ते विचार लोकांसमोर मांडा. ज्याच्याकडे पैसा त्यांनी पैसा दान करा. आपण तर काही काही लोक बिचारे गरीब असतात ते श्रमदान करतात, जाऊन वांगे भेदरे मिरची कापू लागतात, बरोबर आहे का नाही, विहारामध्ये झाडझूड करतात. आणि त्यातही जर एखादी बाई गेली समोर जाऊन 2-4 बाया तर बाकीच्या बायका म्हणतात ह्या रिकाम टेकडा चुगल चुपट्या बाया गेले नवऱ्याच्या धाकणेस पोराच्या धाकणेस हे चालले असेच वाऱ्या वाऱ्या वाघे भेदरे कापारे, बरोबर आहे का मावण्या, खरं बोलते का खटू बोलते, अशा काही काही बाहेर राहते. म्हणून म्हणतो समोर